At first, I didn't think it was real. I woke up to this blinding light, and I was transported to another place. Pluto TV! Then I heard a voice. Come with me if you want to live. There were thousands of movies and shows, and they were all free. Truth is ours. It's just so beautiful. On Pluto TV, free streaming of Terminator 2, Fringe, Arrow, The 100, and The X-Files may cause excitement, loss of sleep, and sudden belief in extraterrestrials. No credit cards or alien encounters necessary. Pluto TV. Stream now, pay never. अनेक नकारात्मक गोष्टी किंवा सकारात्मक गोष्टी तुम्ही झोपेत विकसित करू शकता. हे खूपच सोपं होत चाललंय. फक्त निद्रा साधना. तर अचानक अलार्मच्या झटक्यानं उठणं जीवन जगण्याचा हा काही एक उत्तम मार्ग नाहीये. तुमच्यापैकी किती जणांनी हे अनुभवलंय की एका सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा कारण तुम्हाला किळसवाणं वाटतं काहीच कारण नसताना. हे वर्षातून 2 किंवा 3 वेळा जरी घडत असेल तरीही जर असं घडतंय तर झोपण्याआधी तुम्हाला काही विशेष गोष्टी करायला हव्यात. हे खूप खूप महत्वाचं आहे. कारण तुम्हाला हे समजायला हवं की नकळत अनेक नकारात्मक गोष्टी किंवा सकारात्मक गोष्टी तुम्ही झोपेत विकसित करू शकता. प्रसन्नता किंवा उदासीनता खूप प्रभावितपणे तुम्ही झोपेत अखंडितपणे विकसित करू शकता. तुम्ही ते दिवसाही करू शकता, पण खूप सारे व्यत्यय असतात. ते काही इतकं प्रभावीपणे घडत नाही. पण जर तुम्हाला एका विशेष प्रकारे झोपण्याची सवय आहे आणि तुम्ही सकाळी अकारणपणे खूपच व्याकुळ होऊन उठता तर त्याचा अर्थ आहे की तुम्ही गोष्टी खूप प्रभावीपणे रात्रभर मनात घोळवत ठेवता. चुकीची सवय. हे फक्त मानसिक असंतुलनाबद्दल नाहीये. हे कालांतराने गंभीर शारीरिक समस्यांना कारणीभूत ठरू शकतं. हे महत्वाचं आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यातून या गोष्टी काढून टाकाव्यात. तर रात्री झोपण्याआधी काही विशेष गोष्टी आहेत ज्यांची तुम्हाला काळजी घ्यायला हवी. जर तुम्ही मांस किंवा त्या प्रकारचं दुसरं काहीतरी खात असाल तर ते झोपण्याचे कमीत कमी 3 ते 4 तास आधी खाणं उत्तम आहे, जेणेकरून अन्न पचलेलं असेल. झोपण्याआधी एका ठराविक प्रमाणात पाणी प्या आणि मग झोपा. तुम्ही पाहाल की सर्व काही ठीकठाक होईल. आणखीन एक सोपी गोष्ट म्हणजे अंघोळ. झोपण्यापूर्वी नेहमी अंघोळ करा. याने खूप मोठा फरक पडेल. या वातावरणात थंड पाण्याने अंघोळ कदाचित कठीण असेल तर तुम्ही कोमट पाण्याने करा. रात्री गरम पाण्याने अंघोळ करू नका. कोमट पाण्याने करा. हे तुम्हाला सतर्क बनवेल. मग तुम्ही विचार कराल की मग मी झोपणार कसा? काही फरक पडत नाही. तुम्ही कदाचित 15-20 मिनिटं किंवा अर्ध्या तासानंतर झोपाल, पण झोप चांगली लागेल. स्नान केल्यामुळे अनेक गोष्टी स्वच्छ होतात. जेव्हा तुम्ही अंघोळ करता तर फक्त अंगावरचा मळ जात नाही. तुम्ही लक्ष दिलंय का? जर तुम्ही खूप तणावग्रस्त किंवा अस्वस्थ असाल त्यावेळी तुम्ही अंघोळ जर केली तर तुम्हाला एकदम असं मोकळं वाटू लागतं, जसं एखादं ओझं उतरलंय. तुमच्या कधी हे लक्षात आलंय का? तर हे फक्त त्वचा साफ करण्याबद्दल नाहीये. खूप साऱ्या गोष्टी घडतात जेव्हा पाणी तुमच्या शरीरावरून वाहतं. अंघोळ ही प्राथमिक प्रकारची भूतशुद्धी आहे, कारण तुमचं 70% शरीर वास्तविक पाणी आहे. जेव्हा तुम्ही शरीरावरून पाणी प्रवाहित करता तेव्हा त्वचेच्या अस्वच्छतेपलीकडे एक विशेष शुद्धी घडते. आणखीन एक गोष्ट जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही एक नैसर्गिक तेलाचा दिवा लावा. कापसाची वात, थोडं तेल, काहीही. तुम्ही इथे काय वापरता? साधारणतः स्वयंपाकाचं तेल, जवसाचं तेल, राईस ब्रॅन ऑइल किंवा तिळाचं तेल. तुमच्याकडे काय? ऑलिव्ह ऑइल. ऑलिव्ह ऑइल. छान. कापसाच्या वातीसोबत कुठलेही नैसर्गिक तेल तुम्ही ज्या खोलीत झोपता तिथे एक छोटासा दिवा तेवत ठेवा. तुम्ही पाहाल की यासारख्या गोष्टी नाहीशा होतील. जर तुम्हाला झोपण्यापूर्वी मंत्रोच्चारण करायचंय किंवा रात्रीची साधना, योग साधना करायची असेल तर तुमच्या बेडवर बसून तुम्ही ती If you want to do Isha Kriya, it's available on the net. करा. जर तुम्हाला ईशा क्रिया करायची आहे तर ती नेटवर उपलब्ध आहे. भारतात साधारणतः तुम्हाला सांगितलं जातं की उत्तरेला डोकं ठेवून झोपायचं नाही. तुम्हाला हे माहीत आहे? हो,
जर तुम्ही तुमचं डोकं उत्तरेला ठेवून रात्री झोपला, जेव्हा तुम्ही आडव्या स्थितीत असता, तेव्हा रक्त हळूहळू तुमच्या मेंदूच्या दिशेने खेचलं जातं. जेव्हा मेंदूमध्ये जास्त रक्तसंचार असतो तेव्हा तुम्ही शांत झोपू शकत नाही. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं समजा मेंदूमध्ये उपजत कमजोर पैलू आहेत किंवा जर तुम्ही वृद्ध आहात तर तुम्ही झोपेतच मरू शकता. आंतरिक रक्तस्राव होऊ शकतो, कारण मेंदूत रक्तवाहिन्या केसांच्या आकाराच्या आहेत, तिथे जास्त रक्त घुसण्याचा प्रयत्न करते. चुंबकीय आकर्षणामुळे काहीतरी अधिक ढकललं जात आहे. जेव्हा तुम्ही उभ्या अवस्थेत असता तेव्हा हे असं नसतं. ज्या क्षणी तुम्ही आडवे होता, डोक्यावरचं चुंबकीय आकर्षण इतकं जास्त असतं की रक्त हळूहळू मेंदूकडे वाहण्याचा प्रयत्न करू लागतं. तर हे टाळण्यासाठी हे फक्त उत्तरीय गोलार्धापुरतं सत्य आहे. जर तुम्ही ऑस्ट्रेलियाला गेलात तर तुम्ही तुमचं डोकं दक्षिणेला ठेवता कामा नये. जर तुम्ही भारतात आहात तर तुम्ही तुमचं डोकं उत्तरेला ठेवता कामा नये. तुम्ही ते इतर कुठल्याही प्रकारे ठेवू शकता, चालेल. तुम्ही हे लक्षात ठेवा, तुम्ही खरंच नश्वर आहात. ओके, फक्त शब्दापुरतं नाही, खरोखर तुम्ही या क्षणी मरून पडू शकता. तुम्ही कदाचित तरुण असाल किंवा वयस्कर असाल, काही फरक पडत नाही, तुम्ही आत्ताच मरून पडू शकता, हो की नाही? झोपण्याआधी तुमच्या बेडवर बसा आणि विचार करा की ही तुमची मृत्यूशय्या आहे. तुमच्याकडे जगण्यासाठी फक्त 1 मिनिट उरलाय. मागे वळून बघा आणि पहा की तुम्ही जे काही केलंय ते सार्थक होतं का. बस ही एक साधी गोष्ट करत राहा. आणि तुम्हाला नाही माहीत की हे खरंच कधी घडणार आहे. तुम्ही तुमच्या मरणशय्येवर असाल किंवा एका हॉस्पिटलमध्ये जिथे शरीरावर अनेक प्रकारच्या गोष्टी टोचलेल्या आहेत. कुणाला माहीत शेवट कसा घडणार आहे. पण दररोज याचा आनंद घ्या की तुम्ही तुमच्या मृत्यूशय्येवर बसला आहात. मागे वळून बघा आणि पहा की आजचे 24 तास ज्या प्रकारे मी हाताळले आहेत, काय ते सार्थक आहेत का. कारण आता मी मरतोय. जर तुम्ही हे केलं तर विश्वास ठेवा, तुम्ही एक परिपूर्ण आयुष्य जगाल. तर दररोज रात्री तुम्ही सर्वांनी झोपण्यापूर्वी हे करायला हवं. शेवटची 3 मिनिटे सर्व काही जे तुम्ही गोळा केलंय, शरीर, मनात साठवलेलं सर्व काही, वस्तू, छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. या छोट्या गोष्टीच मोठ्या असतात. मी पाहिलंय कसे लोक त्यांची खाजगी उशी घेऊन फिरतात, कारण ते खूप महत्वाचं आहे. तुमची उशी, तुमची पादत्राणे, जर तुमचे नातेसंबंध आहेत, सर्व काही जे तुम्ही गोळा केलंय ते बाजूला ठेवा आणि झोपा. जर तुम्ही या अवस्थेत झोपाल तर तुम्ही खूप हलके होऊन जागे व्हाल, खूप ताजेतवाने होऊन, खूप साऱ्या शक्यतांसोबत ज्यांची तुम्ही कधी कल्पना सुद्धा केली नव्हती. बस एक जीवन म्हणून झोपा. पुरुष म्हणून नव्हे, एक स्त्री म्हणून नव्हे, याप्रमाणे किंवा त्याप्रमाणे नव्हे. सर्व काही उतरून खाली ठेवा सहजतेने. काही हे खूपच सोपं होत चाललंय. फक्त निद्रा साधना. कमीत कमी हे तर तुम्ही करायला हवं. तर कुठल्या प्रकारच्या आवाजाने तुम्ही जागे होता हे तुमच्या दिवसाचा संदर्भ आणि खूपसा तुमच्या आयुष्याचं भविष्यही ठरवणार आहे. तर एका अलार्मच्या आवाजाच्या झटक्यानं जागं होणं हे तुमच्या आयुष्यासाठी चांगलं नाहीये. हे उत्तम असेल जर तुम्हाला एका विशेष प्रमाणात, जर आता तुमचं शरीर तुम्ही कुठल्या प्रकारचं अन्न ग्रहण करता आणि तुमच्यात कुठल्या प्रकारचे विचार आणि भावना घोळत असतात, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या शरीरात कुठल्या पातळीचं चैतन्य निर्माण करण्यात यशस्वी होता यावर अवलंबून आहे की तुम्हाला झोपेची गरज किती आहे. समजा तुम्हाला 3 तास झोप लागते, माझं चुकलं. समजा तुम्हाला 8 ते 12 तासाची झोप लागते, मी चुकीचा आकडा सांगितला. तुम्हाला ज्या प्रमाणात झोपेची गरज आहे तुम्हाला माहित आहे तुम्हाला किती गरज आहे. तर तुम्ही लवकर झोपा, ज्यामुळे तुम्ही नैसर्गिकरित्या जागे व्हाल. जर तुम्ही नैसर्गिकरित्या जागे होता आणि समजा की तुम्हाला शंका आहे की तुम्ही वेळेवर जागे व्हाल की नाही, जर तुमच्याकडे एक विशेष मंत्र आहे, If you've identified one of the Vairagya chants, you can जर use एखादा वैराग्य मंत्र तुम्हाला आवडतो तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. शारीरिकरित्या
तुमच्यातला एक महत्वाचा पैलू आहे तुमचं हृदय. तुमच्या रक्तसंचारासाठी असलेलं पंपिंग स्टेशन जे तुमचं संपूर्ण जीवन प्रवाहित करतं. ही गोष्ट नाही घडली तर काहीच घडणार नाही. याची सुरुवात डाव्या बाजूने होते. म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं, भारतात तुम्हाला हे सांगितलं जातं की जेव्हा तुम्ही जागे होता तेव्हा तुम्ही तुमच्या उजव्या कुशीवर उठायला हवं. सांगतात ना, जर तुम्ही डाव्या कुशीवरून उठलं तर तुमच्यासोबत वाईट गोष्टी घडतील असं म्हणतात ना. वाईट गोष्टी म्हणजे असं नाहीये. जेव्हा तुम्ही विश्रांतीच्या एका विशेष अवस्थेत असता, जेव्हा शरीर विश्रांती घेत असतं, चयापचय कार्य मंद असतं, जेव्हा तुम्ही उठता तेव्हा सक्रियतेची पातळी तीव्र होते. म्हणून तुम्हाला भारतात सांगतात की या सर्व गोष्टी तुमच्या दैनंदिन जीवनातच समाविष्ट केल्या गेल्यात. जगण्याचं एक संपूर्ण विज्ञानच तुमच्या जीवनात आहे. त्यांनी तुम्हाला सांगितलं की सकाळी तुम्ही उठण्यापूर्वी तुम्ही तुमचे हात असे घासायला हवे आणि असं पाहायला हवं. असं पाहायला नाही, तुम्हाला हे तुमच्या डोळ्यांवर ठेवायला हवं. तुम्ही हे करा, तुम्ही देवाला पहा. हे देवाला पाहण्याबद्दल नाहीये. जर तुम्ही या दोन गोष्टी अशा घासलात तर सर्व नर्व एंडिंग्स तुमच्या हातात खूप जास्त प्रमाणात नर्व एंडिंग्स आहेत. जर तुम्ही असं केलं तर तुमची प्रणाली लगेच जागी होते. समजा तुम्हाला झोप येते तर फक्त हे करा आणि पहा, सगळं काही जागं होतं. तर सकाळी तुमचं शरीर हलवण्याआधी तुम्ही त्याला जागं करा आणि मग त्याला आपल्या डोळ्यांवर ठेवा. लगेच वेगवेगळ्या प्रकारचे मज्जातंतू जे तुमच्या डोळ्यांशी आणि इंद्रियांच्या इतर पैलूंशी जोडलेले आहेत ते जागे होतील. तुम्ही तुमचे शरीर हलवण्याआधी शरीर आणि मेंदू सक्रिय केले गेले पाहिजेत. तुम्ही बुद्धूप्रमाणे उठता कामा नये. कल्पना हीच आहे. समजलं तुम्हाला? तर तुम्ही ते करा आणि मग उजव्या कुशीवर व्हा आणि मग उठा. आज जर आपण सगळे झोपायला गेलो तर उद्या सकाळपर्यंत जगातील जवळपास 2.5 लाख लोक उठणार नाहीत नैसर्गिक मृत्यूमुळे. समजा तुम्ही उद्या उठलात, तुम्हाला खात्री आहे? तुम्ही गॅरंटी कार्ड घेऊन आलात? गॅरंटी कार्ड नाहीये. तर समजा तुम्ही उठलात आणि मी सांगितल्याप्रमाणे फक्त इतकंच करा. मी तुम्हाला सांगतोय की हे तुमच्या आध्यात्मिक प्रक्रियेचं पहिलं पाऊल आहे. उद्या सकाळी जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा तपासा की तुम्ही खरंच जागे आहात की मेलात. जर तुम्ही जागे आहात तर त्यासाठी एक छोटासा उत्सव भागच आहे. तुम्हाला उठून नाचायची गरज नाहीये, पण कमीत कमी तुम्ही एक स्माइल तरी देऊ शकता. 2.5 लाख लोक मेले ते तुमच्या आणि माझ्यासारखे होते. ते गायब झाले, हो ना? तुम्ही जिथे कुठे पाहाल ते नाही आहेत. इथे मी अजून जिवंत आहे. एक मोठं स्मित हास्य कराल ना? मी मॅनेजमेंट बद्दल बोलतोय. जर 2.5 लाख लोक मेले तर कमीत कमी 30 ते 50 लाख लोकांनी त्यांच्या जीवाभावाचं कोणीतरी गमावलंय. तर तुमच्या जवळ असणारी ती 3, 4, 5 लोक पहा, तेही सगळे जिवंत आहेत. आणखीन एक मोठी स्माइल. हॅलो, तुम्ही हे कराल की नाही? जिवंत. जर आता मी तुमच्या डोक्यावर एक बंदूक ताणतो, हे तुम्हाला आरामदायक वाटेल का? नाही. तुम्ही घाबरून जाल, हो की नाही? तर जिवंत असणं आपल्यासाठी इतकं मौल्यवान आहे, हो की नाही? जिवंत असणं इतकं मौल्यवान आहे तर आज रात्रभरात 2.5 लाख लोक मेले, पण उद्या सकाळी तुम्ही जिवंत आहात यासाठी एक मोठी स्माइल देणं भाग नाहीये का? मी तुम्हाला विचारतोय. आणि ते सर्व लोक जे तुमच्या जीवाभावाचे आहेत तेही जिवंत आहेत. आणखी एक मोठी स्माइल.